पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। तीर्थक्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर इथं महाशिवरात्रीला अलोट गर्दी। पहाटेपासून रांगा, यात्रा उत्सव, प्रसाद वाटप आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनचा कडक बंदोबस्त। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चिमठाणे आरावे परिसरातील बुराई नदी तीरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली। निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे पुरातन आणि जागृत देवस्थान असल्यानं जिल्ह्यासह परिसरातील हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले। भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून शांततेत दर्शन घेतलं। स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवरांनीही सर्वसामान्य भक्तांप्रमाणे रांगेत उभे राहून महादेवाचं दर्शन घेतलं। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। महाशिवरात्री निमित्त इथं दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवही भरवण्यात आला। यात्रेत पूजेचं साहित्य, नारळ, हॉटेल, महिलांच्या शृंगारांच्या वस्तू, लहान मुलांची खेळणी आदी दुकानांची रेलचेल होती। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मंदिर पाहून भाविक मंत्रमुग्ध होत होते। नवसाला पावणारे देवस्थान म्हणून इथं पूजा अर्चा मानता करण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी दिसून आली। नवस लवकर पूर्ण होतो अशी श्रद्धा भाविक व्यक्त करत होते। यात्रा व दर्शन व्यवस्थेचं नियोजन आरावे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य समितीच्या वतीनं करण्यात आले। दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना नॉयलॉन, साबुदाणा, केळी, साबुदाणा खिचडी, थंड फिल्टर पाणी तसेच महाशिवरात्रीचा प्रसाद वाटण्यात आला। दरम्यान गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे संपूर्ण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला। प्रतिनिधी प्रमोद शिंपी, चिमठाणे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल